हाय फ्रेंड्स, लर्निंग फन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी निबंध गुढीपाडवा पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. भारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. या सणांमध्ये गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाच्या शुभारंभाचा सण म्हणून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला येतो आणि यालाच मराठी नववर्ष दिन असेही संबोधले जाते. गुढीपाडव्याला ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली अशी हिंदू धर्मातील मान्यता आहे. तसेच रामायणानुसार प्रभू श्रीराम यांनी लंकेवरील विजय संपादन करून अयोध्येत पुनरागमन केले. त्याच्या आनंदात प्रजाजनांनी गुढी उभारून जल्लोष केला. या दिवशी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे एक विजय पताका, जी मंगल आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गुढी तयार करताना लाकडी काठीला रेशीम वस्त्र, साखर गाठी, कडुलिंबाची पाने आणि हार लावून त्यावर तांब्या अथवा चांदीचा कलश ठेवला जातो. गुढी उभारणे म्हणजे विजय, समृद्धी आणि आनंदाचे स्वागत करणे. गुढीपाडवा हा केवळ धार्मिक सण नसून तो नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी शोभायात्रेचे आयोजन केले जाते. घरात स्वादिष्ट पदार्थ, विशेषतः पुरी, श्रीखंड आणि कडुलिंब व गुळाचा प्रसाद तयार केला जातो. नवीन वस्त्र प्रावरणे, व्यवसायाची सुरुवात आणि नवीन संकल्प करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गुढीपाडवा हा नवचैतन्याने भरलेला सण आहे. तो आपल्याला नवीन ऊर्जा, सकारात्मकता आणि समृद्धीची जाणीव करून देतो. या दिवशी नवीन संकल्प करून पुढील वर्ष अधिक उज्ज्वल करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा. गुढीपाडवा हा आनंद, उत्साह आणि परंपरेचा संगम असलेला सण आहे. तो आपल्याला आपल्या संस्कृतीचे स्मरण करून देतो आणि नवीनतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे प्रत्येकाने हा सण उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा करावा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वर्गाचे सर्व विषयांचे स्वाध्याय, निबंध आणि उपक्रम यासाठी लर्न विथ फन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा आवडता सण कोणता आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.